नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 17 चे विश्लेषण पाहणार आहोत। या घटकात आपण गणित या घटकाचे विश्लेषण भाग क्रमांक 3 याद्वारे पाहणार आहोत। मित्रांनो, बरेच गणित आहेत की आपल्याला ती जमली नाही, त्याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। यामधील पहिला प्रश्न होता मित्रांनो, एका संख्येच्या 25% जर 20 आहे तर त्या संख्येचा 40% किती? एका संख्येचा 25% जर 20 आहे तर त्या संख्येचा 40% किती? अतिशय सोपं आहे, पहा तोंडी पहा मित्रांनो। कोणत्या संख्येचा 25% म्हणजे 20 आहे तर 80, आणि 80चे 40%, 80 40% किती? 8 चौक 32, हे झालं तोंडी। परंतु पाहात लेखी x या संख्येचा 25% जर 20 आहे, x या संख्येचा 25% किती? 20 आहे। x बरोबर 20, इथे काय होईल? 100 भागिले 25। x बरोबर 25 25 25 चौक 100 म्हणजे किती झाले? 80। आता ही झाली संख्या एका संख्येचा म्हणजे 80च्या 25% म्हणजे किती झाले? 20। आणि आता कोणत्या संख्येचा 40% म्हणजे 80चे 40% घ्या। आता 80चे 40%, 0 0 कटले, 8 चौक 32 म्हणजे 32। पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल। त्यानंतर किंमत काढा। 1.2 गुणिले 1.2 अधिक 0.8 गुणिले 0.8 अधिक 2.4 गुणिले 0.8। आपण दोन पद्धतीने गणित सोडवू शकतो। जर तुम्हाला डिजिट सम मेथड माहीत असेल, डिजिट सम मेथड, या गणित जे आहे ते डिजिट सम मेथडनं कसे सोडवायचे ते पाहूया आणि आपल्याच पद्धतीने पाहूया। मात्र मित्रांनो, डिजिट सम मेथडनं हे गणित अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात। काय करायचं? याची बेरीज करायची। 1 आणि 2 3 गुणिला 1 आणि 2 3 अधिक 8 8 64, गुणाकार करा, 8 8 64। आता 64 जे आहे 64 या इथे लिहून टाकू आपण, नंतर पाहूया। इथे किती व्हायले? 6 गुणिला 8, 4 आणि 2 6 आणि इथे 8, बेरीज 0 8 8, सरळ सरळ बेरीज करायची। पहा 1 आणि 2 3, 1 आणि 2 3, इथे 8 आणि इथे 8, 8 8 64 घेतले आपण, आणि इथे 2.4 म्हणजे किती? 6 आणि 8। आता पहा 3 त्रिक 9, 8 8 64 आणि अधिक 6 8 48, गुणाकार केला फक्त। आता पहा सोप्या पद्धतीने इथपर्यंत केला। 9 म्हणजे 0, 9 म्हणजे काय? 0, 9 म्हणजे 0। कधी घ्यायची? जिथं बेरीज किंवा गुणाकार 9 येत असेल ते 0 घ्यायचं। आता 6 आणि 4 10, 6 आणि 4 किती? 10, 10ची सुद्धा बेरीज करा। 1 आणि 0 1, 6 आणि 4 10, याची सुद्धा बेरीज करा, 1 येईल। आता इथे पहा 4 आणि 8 12, 12ची बेरीज करा, 1 आणि 2 3। जेव्हा 2 अंक येतात त्याची बेरीज करायची, 1 आणि 2 3। आता 3 आणि 1 4, 3 आणि 1 4 म्हणजे उत्तर येईल। पहा पुन्हा सांगतो, 3 त्रिक 9, 8 8 64 आणि इथे पहा 6 8 48, पण ही बेरीज करायची, 2 आणि 4, 1 आणि 2 1 आणि 2। तर इथे आली बेरीज 9 म्हणजे 0, 6 आणि 4 10, 10ची बेरीज 1 आणि 0 1। जेव्हा 2 डिजिट येतात तेव्हा त्याची सुद्धा बेरीज करायची, 6 आणि 4 10, 6 आणि 8 48 म्हणजे 4 आणि 8 12, 12 म्हणजेच 3 येईल। फक्त इथे लक्षात ठेवायचं, 9 येत असेल तर 0 घ्यायचे। 3 आणि 1 4। आपण आता आपल्या पद्धतीने करूया। जेव्हा तुम्ही याची सराव करसाल मित्रांनो, तर तुम्ही खूप झाले 10
सेकंदात तुम्ही उत्तर काढसाल. कारण हे गुणाकार करणं नंतर पॉईंटचं हे लक्ष देणं याच्यापेक्षा सरळ. आता इथे पहा 1.2 गुणिले 1.2 म्हणजे किती 1.44. 1.2 12चा वर्ग म्हणजे किती 1.44. आता इथे पहा 0.8 म्हणजेच किती 0.64. 8 64 आणि 24 गुणिले 8 म्हणजे किती मित्रांनो, तर इथे 1.92. आता याची बेरीज करा. 4 आणि 4 8 10. हातचाला 1 10 11 20 पुन्हा 2 4. उत्तर किती आलं 4. परंतु हे पॉईंटचा गुणाकार असला की आपल्याला खूप जड जाते. त्यामुळे या पद्धतीनं डिजिट सब मेथडनं अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला गणित करता येईल. याचा सराव करा. 1-2 गणित अजून सांगतो मी कधी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. निश्चितच तुम्हाला या डिजिट सब मेथडचा खूप फायदा होईल मित्रांनो. त्यानंतर 53 गणित पहा. ABC ह्या चढत्या क्रमाने येणाऱ्या 3 विषम संख्या आहेत. चढत्या क्रमाने येणाऱ्या 3 विषम संख्या. Aची तिप्पट ही Cच्या दुपटीपेक्षा 3ने लहान आहे. Aची तिप्पट ही Cच्या दुपटीपेक्षा 3ने लहान आहे, तर Cची किंमत किती असेल? मित्रांनो सोप्या पद्धतीने पहा की Cच्या दुपटीपेक्षा 3ने लहान आहे Aची तिप्पट. आता Cची किंमत काढा म्हणते, म्हणजेच Aची तिप्पट ही Cच्या दुपटीपेक्षा 3ने लहान आहे. आता इथे जर आपण 11 घेतले, Cची किंमत 11 घेतली, 11 दुनी 22 वजा 3, 11 दुनी 22 वजा 3 म्हणजे किती झाले 19. आणि इथं तिप्पट येणारच नाही, कारण कोणती जरी संख्या घेतली 6 जरी घेतली तर तिप्पट येणारच नाही. तर 7 घ्या, 7 दुनी 14, 14 वजा 3 म्हणजे 11, ही सुद्धा संख्या येणार नाही. 9 पहा. आता 9 दुनी 18, 18 वजा 3 किती झाले मित्रांनो 9, 18 वजा 3 म्हणजेच किती झाले 15. आणि ही कोणत्या संख्येची तिप्पट आहे? तर इथे जर आपण 3a घेतला, इथे 5 पहा. Aची तिप्पट ही Cच्या दुपटीपेक्षा 3ने कमी आहे. आलं लक्षात? तर Cची किंमत किती असेल मग? तर 9. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. या पद्धतीने गेल्यास वेळ सुद्धा कमी लागेल. आपल्याला उत्तर काढायचं नाही मित्रांनो, तर शोधायचं आहे. आणि आपल्याला फक्त या 4 पर्यायापैकी उत्तर शोधायचं आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अँगलनं गेले तरी उत्तर पटकन आलं पाहिजे, तुमचा वेळ वाचला पाहिजे, ही अपेक्षा ठेवा. तुम्हाला मेथड नाही विचारली. त्यानंतर 3 4 5 1 या अंकाचा एकदाच वापर करून किती 2 अंकी संख्या तयार होतील? आपल्याला 4 अंकी विचारलं नाही बरं. जर 4 अंकी जर विचारलं असतं की 3 4 5 आणि 1 यापासून किती 4 अंकी संख्या तयार होतील, तर आपण काय केलं असतं, क्रम दिला असता 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 याचा गुणाकार केला असता. म्हणजे 1 गुणिला 2 2 2 6 आणि 6 चोक 24 संख्या तयार होत होत्या. कोणत्या? 4 अंकी संख्या. 4 अंकी संख्या हे किती तयार होत होत्या? 24. परंतु आपल्याला किती विचारले? 2 अंकी. म्हणून लक्षात घ्या 3 4 5 1 यापासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची आहे. म्हणून काय करायचं, इथे नंबर द्यायचा 1 2 3 4. आता शेवटच्या 2 संख्याचा गुणाकार करा, किती होते 12. 12 भागिले 2 म्हणजेच 6. आता 6 जे आहे ते एका बाजूने होतील. आता त्याच्या विरुद्ध बाजूने विचार करा, पुन्हा 6 म्हणजेच किती झाले 12. जसं पहा 3 4 ही एक संख्या तयार राहिली, परंतु 4 3 ही दुसरी संख्या. नंतर 3 5 आणि 5 3, 3 1 आणि 1 3. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पहा 4 5
आणि 5 4, 4 1 आणि 1 4, नंतर 5 1 आणि 1 5. किती संख्या झाल्या? तर 6 या साईडच्या, 6 या साईडच्या, म्हणजे किती झाले? 12 संख्या होतील, 2 अंकी संख्या. त्यानंतरचं गणित पहा. 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? म्हणजे 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एक अंक किती वेळा येतो? किती वेळा येतो? तर तो मित्रांनो 21 वेळा येतो. किती वेळेस येतो? 21 वेळेस. पण हे लक्षात ठेवा की 2 ते 9 अंक जे असतात ते 20च वेळेस येतात मित्रांनो. म्हणजे 1 ते 100 पर्यंत 2 ते 9 अंक हे किती वेळेस येतात? 20 वेळेस येतात. आणि 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक हे 21 वेळा येतो. हे सुद्धा लक्षात ठेवा. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. 1 ते 100 पर्यंत एक अंक 21 वेळा, आणि 2 ते 9 जे अंक आहेत 1 ते 100 मध्ये हे किती वेळेस येतात? तर 20 वेळा येतात. त्यानंतरचं गणित पहा. एक माणूस आपल्या मित्राकडून 600 रुपये उसने घेतो 8 महिन्याकरता. दरसाल दर शेकडा 8% सर्व व्याजासह परत फेड करतो, तर किती रक्कम परत करेल? पहा, आता इथे 600 रुपये घेतले 8 महिन्याकरता 8% दराने, तर तो परतफेड करताना किती रक्कम परत करेल? तर पहा, इथे सरळ व्याज बरोबर मुद्दल, दर आणि कालावधी भागीला 100. मुद्दल किती आहे? 600 रुपये. दर किती आहे? 8. आणि कालावधी किती आहे? 8 महिने. 8 महिने. किती पैकी? 12 महिन्यापैकी. इथे लक्षात ठेवा 8 महिने आहे. 8 महिने म्हणजेच इथे काय घ्यावं लागेल आपल्याला? 12 महिन्याच्या याच्यात रूपांतर करावे लागेल. कालावधी करताना काय करावं लागेल आपल्याला? 12 महिन्याच्या याच्यात रूपांतर करावे लागेल. म्हणजे इथं 8/12 हे लक्षात ठेवा. कारण सरळ सरळ 8 जर घेतलं तर गणित आपलं चुकेल. त्याच्यानंतर पहा, इथे 0 0 कटले. इथे 6 1 6, 6 2 12, पुन्हा 4 2 1 2 2 8, म्हणजे उरले किती? 4 × 8 म्हणजेच 32. आणि परतफेड करताना तो हे 600 रुपये तर परतफेड करेलच ना. म्हणजे 600 अधिक 32 म्हणजेच किती झाले? 632 रुपये परतफेड करेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. फक्त एक लक्षात ठेवा की इथे जर महिन्यात आले असेल तर आपल्याला त्याचं रूपांतर कशात करावं लागेल? वर्षात करावं लागेल. हे समजून घ्या. इथे जर 4 महिने असते तर आपल्याला 4/12 घेता आले असते. इथे 6 जर महिने असेल तर 6/12. इथे कितीही महिने असो 9/12. हे महिन्याचं गणित आलं तर 12 घ्यावं लागेल मित्रांनो. 57 गणित पहा. 22 सेमी परिमिती असलेल्या व पूर्णांक बाजू असलेल्या मोठ्यात मोठ्या आयता क्षेत्रफळ किती चौकी मी असेल? पर्याय क्रमांक 1 28, पर्याय क्रमांक 2 121, पर्याय क्रमांक 3 30 आणि पर्याय क्रमांक 4 120. मित्रांनो, इथे आपल्याला फक्त निरीक्षणावरून सांगायचं आहे बरं. पहा, परिमिती मात्र सगळ्याची सारखीच. आपण एक उदाहरण घेऊया. पहा, आयात सगळेच आहे. इथे जर आपण एक निरीक्षण फक्त सहज टाकलं, 7 बाजूला घेतली तर ही किती होईल? 4. 5 7 4 11, आणि इकडे सुद्धा 7 4 11, म्हणजे किती झाले? 22. किती झाले? 22. आणि परिमिती 22 झाली, पण क्षेत्रफळ किती येईल? 7/28. 7/28 येते. जर आपण ही जर बाजू 8 घेतली तर ही किती होईल मित्रांनो? 3. आता ही 3 ही 8, याची परिमिती किती झाली? 22.
परंतु क्षेत्रफळ किती व्हायला 3 8 24. इथे बाजू जर आपण 6 घेतली तर इथे किती घ्यावं लागेल 5. इथे जर 5 घेतली तर पहा ही सुद्धा 5 होईल, ही सुद्धा 6. 6 पंच 30, हे 28, हे 24, हे 30. इथली बाजू आपण 9 जर घेतली तर इथली बाजू किती घ्यावं लागेल 2. आणि याची परिमिती जर किती केली तर किती व्हायली 22 होत आहे. परंतु गुणाकार किती होत आहे क्षेत्रफळ 18. त्यानंतर एक पॉसिबिलिटी अजून एक राहू शकते की बाजू ही 10 आणि ही 1, एकूण किती झाली परिमिती 22, पण 10 1 10. ही एक पॉसिबिलिटी 10 1. दुसरी बाजू असेल 9 2, याची परिमितीसुद्धा 22 व्हायली. नंतर 8 3, नंतर 7 4, नंतर 6 5 होऊ शकते. तर मित्रांनो इथे पहा, मग सर्वात मोठ्यात मोठ्या आयता क्षेत्रफळ किती असेल पूर्णांकात बाजू असलेल्या, तर ही 31 आहे की नाही. तर इथे 30 जी आहे ते मोठ्यात मोठ्या आयता क्षेत्रफळ आहे चौरस किमी. तर लक्षात ठेवा इथे कोणतं येईल 30 उत्तर येईल मित्रांनो, 28 नाही. तर हे समजून घ्या, फक्त आपल्याला लॉजिकली सोडवायचं आहे इथे की 22 तर परिमिती सगळ्याचीच आहे. याची 22 परिमिती झाली, याची 22, प्रत्येक आयताची परिमिती इथे 22 आहे. परंतु मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ म्हणजे कोणतं राहील तर 30 राहील. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 58 गणित पहा. ABC शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 5 4 7 या प्रमाणात आहे. जर त्या शाळेतील मुलांची संख्या अनुक्रमे 20%, 25% आणि 20% ने वाढवली तर ABC शाळेतील मुलांच्या संख्येचे नवीन प्रमाण किती. तर मित्रांनो हे गणित सोडवायचं कसं ते पाहूया. तर पहा प्रमाण किती आहे 5 4 आणि 7 आहे. आता पहिल्या ए शाळेचं प्रमाण कितीनं वाढलं 20%ने वाढलं. समजा पहिले प्रमाण 100 होतं, 20%ने वाढलं म्हणजे 120/100. दुसऱ्या संख्येचं बी शाळेचं प्रमाण किती टक्क्यानं वाढलं 25%ने वाढलं, 125/100. आणि त्यानंतर सी शाळेचं टक्केवारी किती वाढली 20%ने वाढली म्हणजे 120/100. पहा इथे 20 सख 20 आणि इथे किती 5, 20 5 100. 5 5 कटले उरले किती 6. त्यानंतर इथे पहा 25 1 25, 25 5 125, 25 4 100. 4 4 कटले म्हणजे इथे किती राहिले फक्त 5. त्याच्यानंतर इथे पहा 20 चपाड्यात 120 न भाग, इथे टोटल किती येईल 5 येईल. 20 न जर भाग दिला दोन्ही संख्येला तर 6 5 येईल. आता इथे पहा भाग जात नाही, सायन्स आता 42/5, 42/5, 6 5. याला कसं लिहिता येईल आपल्याला 8.4. जर 5 न जर भाग दिला तर 5 8 40, उरले 2 आणि 5 चौक 20 म्हणजेच किती आले 8.4. परंतु इथं 8.4 ऑप्शन नाही मित्रांनो. म्हणून इथे पहा इथे हा ऑप्शन कटलाय, हाही ऑप्शन कटलाय. पहा इथे एक आपल्याला प्रमाण सारखं करायचं आहे या ऑप्शनच्या मधातून, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु इथे ऑप्शन नाही, त्यामुळे काय करायला लागेल इथे तीनही संख्येला तुम्ही 5 न गुणा, 5 ने गुणणे. आता इथे जर 5 न गुणलं तर किती 30, इथे जर 5 न गुणलं तर किती 25 आणि इथे जर 5 न गुणलं तर 8 5 40, 5 चौक 20 आणि इथे किती 42 उत्तर येईल. किती 42. म्हणजेच इथे 30 25 42 हे प्रमाण राहील. याचाच अर्थ 30 25 42 हे उत्तर कुठे आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 उत्तर. आपल्याला इथेही करता येत होतं परंतु हे तुम्हाला लक्षात येणार नाही, म्हणून हे जर इकडे प्रमाण गुणाकार केलं 6 5 30, 5 5 25, इथे जर आपण 5 न
गुणला असतं इथेच याच जाग्यावर 6, 5 आणि 42ला सगळ्यांना 5 जर गुणला असतं 6 गुणिला 5, 5 गुणिला 5 आणि 42 छेद 5 गुणिला 5, 5 5 कटले 30, 25, 42 म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. त्यानंतर पहा 3/5च्या आयतात एकक चौरस काढले तर आकृतीत लहान मोठे असे एकूण किती चौरस असतील. पहा 3/5चा आपण आयात काढूया. हा 3/5चा आयात, यात ही 3 बाजू आणि 5 आयात काढला. यात लहान मोठे असे एकूण किती चौरस असतील. आता लहान मोठे टोटल काढावं लागेल आपल्याला. तर पहा 1 2 3 4 5 1 2 3 आपल्याला चौरस विचारलाय म्हणून इथे शेवटच्या पदाचा गुणाकार करा. 3 गुणिला 5 इथे शेवटच म्हणजे किती 2 इकडे आणि इकडे 4, 4 गुणिला 2 इथे पहा 3 1 3 3 एकच धरायचं. आता इथे पहा 3 5 15, 4 2 8 आणि 3 1 3 करा. 1 गुणिला 3 म्हणजे 3. आता इथे पहा 15 ना 23, 23 आणि 3 26 म्हणजे इथे टोटल किती चौरस असतील तर 26. हे गणित बऱ्याच जणांना कठीण गेले. पहा कसं आहे समजून घ्या की 3चा घात 61 अधिक 3चा घात 62 अधिक 3चा घात 63 3चा घात 64 याचा एकक स्थान किती असेल म्हणते. आता एवढं सोपं नाही मित्रांनो आणि जेवढं गणित मोठं दिसते आपल्याला तेवढं सोपं राहते. पहा समजून घ्या कसं आहे ते. तर 3चा घात आपण जेव्हा 1 लिहितो त्याचं उत्तर किती येते 3. 3चा घात 2 किती उत्तर येते मित्रांनो 9. 3चा घात 3 याचं उत्तर 3 गुणिला 3 गुणिला 3 म्हणजे किती झाले 27. 3चा घात 4 म्हणजे 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 म्हणजेच किती 81. आता इथे एकक स्थान 3 आहे, इथं 9 आहे. 3चा घात 3 म्हणजे एकक स्थान 7 झालं. 3चा घात 4 म्हणजे एकक स्थान किती झालं 1. आता हे समजून घ्या की याच पद्धतीने आपल्याला 61 वर जायचं आहे, नंतर 62, 63, 64 म्हणजेच इथे नंतर 3चा घात 4 म्हणजेच 3च येईल. 3चा घात 5 म्हणजेच किती येईल 9चे येईल एकक स्थानी. 3चा घात 6 म्हणजेच किती येईल मित्रांनो 7च एकक स्थान येईल. आणि 3चा घात 8 म्हणजेच एकक स्थान किती येईल 1 येईल. ही आता असं रिपीट 4 4 4 4 न वाढवावं लागेल. म्हणजेच इथे 61ला आपल्याला 4 न भाग द्यावा लागेल. 61ला नेहमी लक्षात ठेवा 61ला 4 न भाग दिला तर किती येते उत्तर 15. 15 चोक 60 आणि उरले किती तर 1 उरला. पहा 1 उरला याचाच अर्थ लक्षात ठेवा 1 उरला म्हणजेच किती उरतील एकक स्थान 3. इथे 3चा घात 61 तुम्ही असे जा नंतर 3चा घात 9 3चा घात 10 असे करत करत तुम्ही 60 पर्यंत यायचा. इथे कितीपर्यंत 60. 61 कसं येईल 3चा घात 1 उरला म्हणजेच इथे किती 3. तुम्ही जर 62ला जर भाग दिला 4 तर इथे उरेल किती 2 उरेल. म्हणजे 2 उरेल म्हणजेच इथे काय राहील एकक स्थानी 9. नंतर एकक स्थानी किती राहील 7 राहील. कारण तुम्ही जेव्हा 63ला भाग देसाल तर बाकी किती उरेल 3 म्हणजे 63ला इथे 7. त्याच्यानंतर 64ला भाग पूर्ण दिल्यानंतर 60 तर इथे 4 कंप्लीट भाग जाते. इथे 64ला 4 4 1 4 उरले 2 6 चोक 24 4 सकम 24. आता इथे किती कंप्लीट भाग गेला. कंप्लीट भाग जात असेल तर किती शेवटचा पहा 1 2 3 4 1 जर उरत असेल 4 न भाग द्यायचा. 1 जर उरत असेल तर 3 घ्यायचं एकक स्थानी. जर तर मित्रांनो इथे बाकी 0 उरलाय म्हणजेच इथे 3चा घात 4 किती 1 1 लक्षात ठेवायचं. 1 उरला तर 3 घ्यायचं. 2 उरले असेल भाग दिल्यानंतर नेहमी 4 न भाग द्यायचा. नेहमी
4 नावं. समजा जर तुम्हाला विचारलं असतं 3चा घात 38 एकक स्थानी अंक कोणता असेल, 3चा घात 38 तर एकक स्थानी काय आहे, द्या 38ला भाग 4 न. पहा 4 9 36 उरले किती, 2 उरले. 2 उरले याचाच अर्थ काय होईल, 9. जर समजा तुम्हाला 13 जर घेतले असते, 3चा घात 13, 3चा घात 13 म्हणजे किती उरायले, 4 त्रिक 12 उरला 1. पहा 3चा घात 9, 3चा घात 10, 3चा घात 11, 3चा घात 12, 3चा घात 12 म्हणजे किती, 1 येईल. 3चा घात 13 म्हणजेच किती, 3. पहा 1 उरला होता आपला. जर 3 या 13ला जर 4नं जर भाग दिला असता तर 1 उरत होता. 1 उरला म्हणजेच किती घेतला, 3 घेतला. हे समजून घ्या की 4नं भाग दिल्यानंतर जे उरतात ते याच पद्धतीने मांडणी करा. मग इथे 3चा घात 61 म्हणजे 3, कारण आपण जेव्हा उरतात तर 1 उरते 3. 3चा घात 2 म्हणजे 9, 3चा घात 3 म्हणजेच इथे पहा 3चा घात 63 उरले किती, 3 उरायले म्हणजेच आपण 7 घेतले इथे. आणि 3चा घात 64 याला कंप्लीट भाग चालला म्हणजेच किती आला, 1. आता याचं काय म्हणते, एकक स्थानी अंक कोणता आहे, 3 9 12, 12 8 20. आता 20, 12 8 20 एकक स्थानी अंक कोणता असेल, आता याची सगळ्याची बेरीज केल्यावर 0. त्यानंतर पहा जर पिशवीत 50 पैसे 25 पैसे 10 पैशाचे 5 9 4 या प्रमाणात आहे, पिशवीमध्ये एकूण 206 रुपये आहे, तर प्रत्येक प्रकारची नाणे किती आहेत. पहा 50 पैशाचे 25 पैसे आणि 10 पैसे प्रमाण किती आहे, 5 9 आणि 4. नाणे किती होतील आता, 250. इथे किती, 25 9 200 किती 25 10 40. आता एक सगळ्याची बेरीज करा, 250 आणि 225 किती झाले मित्रांनो, 475 आणि 475 आणि 40 म्हणजे 515. आता 515 हे या नाण्याचे नाणे आहेत. आता पिशवीमध्ये एकूण किती रुपये आहेत, 206 रुपये. मग 206 हे 515 पैसे. आता इथे पहा 206 रुपये म्हणजेच किती पैसे, 20,600 पैसे. इथे रूपांतर करावं लागेल आपल्याला, 206 गुणिला 100 म्हणजेच किती, 20,600. आता 20,600ला तुम्ही 515ने भागा म्हणजेच इथे उत्तर किती येईल, तर उत्तर येईल मित्रांनो 40. किती, 40. आता 40 हे प्रमाण घेऊन इथे आता याला गुणाकार करा. म्हणजेच पहा 50 पैशाचे 40 न गुणा म्हणजेच किती येईल, 5 गुणिला 40. इथे प्रमाण किती होतं 50 पैशाचं, 5. 5 गुणिला 40 म्हणजे किती झाले, 200. नंतर 25 पैशाचे प्रमाण किती होतं, 9. 9 गुणिला 40 म्हणजे 9 चौक 36 360. त्याच्यानंतर 10 पैशाचं प्रमाण किती होतं, 4. 4 गुणिला 40 160. म्हणजेच इथे प्रत्येक प्रकारची नाणे किती असतील, 200 360 आणि 160. अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येते. त्यानंतरचं गणित पहा, एक टाकी एका नळाने 20 तासात भरते आणि मग टाकीत छिद्र असल्याने टाकी 5 तास उशिरा भरते, तर पूर्ण भरलेली टाकी या छिद्राने किती तासात रिकामी होईल. पहा एक टाकी 20 तासात भरते आणि मग टाकीत छिद्र असल्याने टाकी 5 तास उशिरा भरते. छिद्र असल्यामुळे 5 तास उशिरा भरते म्हणजे 1/25. आता पूर्णपणे भरलेली टाकी या छिद्राने किती तासात रिकामी होईल याचं कॅल्क्युलेशन करा. 25 × 25 20 × 20. कारण इथे आपण 25 कशासाठी घेतले,
5 तास उशिरानं भरते, म्हणजे 20 जे ऑलरेडी आहे त्याच्यापेक्षा 5 तास म्हणजे 25, आणि 20 गुणिले 25 किती झाले 500, म्हणजेच 5/500, 5 एक 5. इथे जर पूर्ण भाग दिला तर 100 भाग जाते, 5 नाही 5 एक 5 आणि इथे 100, म्हणजेच किती 100 तास लागेल मित्रांनो. त्यानंतर 1चा घन, 2चा घन, 3चा घन, असे 9चा घन उत्तर किती म्हणते. आता या सगळ्या अंकाची बेरीज करा मित्रांनो. 1 2 3 4 याची बेरीज किती 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28, 28 आणि 36, 36 आणि 9 किती झाले 45. आता 45चा वर्ग करायचा असते. पहा इथे काय करायचं, हे घन घ्यायचं नाही बरं, इथं वर्ग घ्यायचा. या सगळ्या अंकाची बेरीज करायची, जेवढे अंक आहेत त्याची बेरीज करायची आणि त्याचा वर्ग घ्यायचा. आता 45चा वर्ग किती, 5चा वर्ग 25, आणि जेव्हा एकक स्थानी असते 5 तेव्हा 5चा वर्ग 25 घेतो आपण, आणि 4च्या नंतरची संख्या किती 5, 4च्या नंतर येणारी संख्या कोणती तर 5, 6 असते त्याच्यानंतर येणारी संख्या 7, तर 4च्या नंतर 4 5 20, त्या दोन संख्येचा गुणाकार करा म्हणजेच किती 20 येईल, म्हणजेच किती 20 25 2025. कुठं आहे बेरीज इतकी येईल मित्रांनो. 64 गणिका 1 - 3/5 ही समसंख्या आहे. 1 - 3/5 ही समसंख्या आहे. तिच्या पुढील 12वी विषम संख्या कोणती. एक लक्षात ठेवायचं, आपण समसंख्येवरून समसंख्या करताना सरळ सरळ दुप्पट घेतो, आपण याची दुप्पट घेतो, परंतु समसंख्येवरून विषम संख्या काढताना याची दुप्पट घ्यायची मित्रांनो, -1 करायचं. पहा म्हणजेच इथे काय येईल आपल्याला, अधिक 12 गुणिला 2 वजा 1, 12 गुणिला 2 वजा 1. आता इथे पहा हे गणित सोडवायचं कसं, तर 1 - 3/5, 12 दुनी 24, 24 वजा 1 म्हणजेच किती झाले 23. हे लक्षात ठेवायचं. समवरून विषम जायचं असेल तर दुप्पट करायची, ही जी संख्या आहे 12वी विषम संख्या विचारली ना, तर याची दुप्पट करायची -1. परंतु समवरून सम जर असती ही संख्या 12वी सम, तर सरळ फक्त 12 गुणिले 2 केलं असतं. समसम असेल विषम विषम असेल तर दुप्पट करायची या संख्येची, परंतु सम विषम विषम सम असेल तर इथे -1 करावं लागेल. म्हणजेच इथे पहा आता गुणाकार करा. पहा 23 गुणिले 5 म्हणजे किती 115/5. आता 1 - 3 आणि 115 अधिक 115 म्हणजे किती 112/5. आता हे उत्तर कुठे आहेत मित्र, 1 अधिक 112/5, पर्याय क्रमांक 1 उत्तर. म्हणजेच हे लक्षात ठेवायचं, फक्त समवरून विषम घ्यायची असेल तर या जी संख्या दिलेली आहे किती विषम संख्या शोधायची, त्याची दुप्पट करा -1 करा, आणि समोरून सम करायची असेल तर फक्त याची दुप्पट करा, ते समजा. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल याचं. पहा हे गणित सोडवायचं कसं, 21वे असं जर लिहित गेले तर 21वे पद कोणते असेल. तर पहा इथे सर्वात महत्त्वाचं की गणित सोडवायचं कसं, तर सुरुवातीचे पद हे ए घ्यायचं 11, आणि कितवे पद काढायचे आपल्याला, n वे पद, म्हणजे अंतिम किती आहे 21, शेवटचे पद कितवे काढायचे ते पाहायचं, आणि डिफरन्स काढायचा. डिफरन्स कितीचा आहे प्रत्येक ह्याच्यात, तर ती आहे 6चा. पहा 11 17 6चा फरक, 17 23 6चा फरक. आणि मग इथे शेवटचे पद विचारले आपल्याला, 21वे पद शेवटचे पद बरोबर सूत्र a अधिक n वजा 1 गुणिला d. पहा पहिलं पद 11 अधिक n किती आहे 21 वजा 1, 21 वजा 1 गुणिला d. n जे आहे तिथे टाकले आपण किंमत, आणि d किती आहे 6. आता इथे उत्तर काढूया. 11 अधिक इथे किती आहे 20 गुणिला 6, म्हणजे 11 20 गुणिला 6 म्हणजे किती मित्रांनो 120. याची बेरीज केली तर किती येईल
तर इथे पहा, तर इथे पहा 11, 20मधून 1 गेला, 21मधून 1 गेला, 20 राहिले आणि 6. नंतर 11 गुणिला 11 अधिक 20 गुणिला 6 म्हणजे किती? 120. आता या 11 आणि 120ची बेरीज किती व्हायली? 131. तर पर्याय क्रमांक 2 उत्तर. फक्त एक लक्षात ठेवायचं की सुरुवातीचं पद कोणतं? तर ए. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा, ए अधिक एन वजा 1 गुणिला डी. हे जर फॉर्म्युला लक्षात ठेवला तर आपल्याला जवळपास सगळं गणित जमते. तर फक्त एन म्हणजे कितवे पद आणि डिफरन्स पाहायचा किती? 6. आणि सूत्रात किंमत टाकली की आपल्याला उत्तर किती मिळालं होतं मित्रांनो? 131. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 66 गणित पहा, 7 वजा y अधिक 5 छेद 7चा घात 6 बरोबर 7चा घात 1 किती? आता वायची किंमत काढा म्हणते, वायची किंमत काढा. आता बस हे बेस सेम आहे, पायासारखा आहे, म्हणजे याची काय करावं लागेल आपल्याला? दोघांची वजाबाकी. म्हणजे 7 वजा y अधिक 5 वजा 6 बरोबर 7चा घात 1. म्हणजेच इथे बेस पुन्हा समान. हे लक्षात आलं का तुमच्या की इथे आपण असं लिहिणं काय? हे असं लिहिणं काय आणि असं लिहिणं काय? आपण जर पाया समान असेल तर वरचे काय करतो? वजाबाकी. मग इथे सुद्धा पाया समान आहे, म्हणजेच y अधिक 5 वजा 6 1. इथे आता वजा y वजा 5 वजा 6, कारण हे कंस आपण मोकळा केला, वजानं वायला गुणलं वजा y, इथे वजा 5 वजा 6 1. इथे वजा y वजा 11 बरोबर 1, वजा y बरोबर 1. इकडे गेल्यावर हे अधिक होईल, y बरोबर 12, म्हणजेच y बरोबर वजा 12. पर्याय क्रमांक कोणता येईल? 3 उत्तर असेल मित्रांनो. 67 नंबरचा गणित पहा, 216चा घात 0.25 गुणिला 6चा घात 0.125. आता इथे पहा 216 जे आहे ते आपल्याला कसं लिहिता येईल मित्रांनो? 6चा घात 3 250 हे असं लिहिता येते, एक शून्य इथे देता येईल, म्हणजे 0.250 गुणिला 36 कसं लिहिता येईल? 6चा वर्ग. हे पहा इथे 6चा घन म्हणजेच किती? 216. इथे 6चा वर्ग म्हणजेच किती? 36. 0.125. इथे 6 इथे 3 जर याला गुणलं 250ला 0.250ला तर उत्तर किती येईल? 750 गुणिला इथे जर आपण 125ला गुणलं 0.125ला तर इथे 250 येते. 6 या पाया समान आहे, वरच्याचे काय होते? बेरीज होते, म्हणजे 0.750 अधिक 0.250 म्हणजे 6. इथेची बेरीज किती व्हायली मित्रांनो? तर 1. 0.750 आणि 0.250 याची जर बेरीज केली आपण, 5 आणि 5 10 आणि इथे 7 आणि 3 10, म्हणजे 1, म्हणजे टोटल उत्तर किती येईल? 1. आपण इकडे गृहीत धरत नाही. 6चा घात 1 म्हणजेच किती? 6. उत्तर किती येईल? पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. त्यानंतर 68 गणित पहा मित्रांनो, सोडवायचं कसं? घनमुळात 16 त्याचा घात 3/2. आता हे उत्तर सोडवताना पहा मित्रांनो, आपल्याला इथे व घनमुळात 16 जे आहे ते असं लिहिता येईल का?
16/1/3. ज्या अर्थी आपण समजा 8 असतील तर आपण 8/1/2 लिहितो. तसंच इथे जर घनमूळ असेल तर आपल्याला 1/3 लिहिता येते मित्रांनो. याचं रूपांतर आपल्याला 1/3 करता येते घनमुळाचं. इथे जर 4 असते तर 1/4 लिहिता आले असते. आता इथे गुणिला 3/2. आता घाताचा घात आहे, घाताचा घात असेल तर आपण काय करतो, गुणाकार करतो. म्हणजे 16/1/3 गुणिला 3/2. 3 3 कटले म्हणजे राहिले किती, 16चा घात 1/2. आणि 16चा घात 1/2 आपण कसं लिहितो, ज्या अर्थी वर्गमुळात 8चा घात 8 वर्गमुळात 8 असेल तर आपण 8चा घात 1/2 लिहितो. तसंच इथे 16चा घात 1/2 आहे, याचाच अर्थ आपण याला वर्गमुळात लिहू शकतो. पहा, याचं रूपांतर कशात केलं आपण, यामध्ये. ज्याप्रमाणे आपण असं केलं रूपांतर, वर्गमुळात 8चं रूपांतर आपण 8/1/2 ला केलं, तर तसंच 16/1/2चं रूपांतर आपण वर्गमुळात 16 लिहू शकतो. म्हणजेच वर्गमुळात 16 याचं उत्तर किती, 4. म्हणजे पर्याय क्रमांक किती, 2 उत्तर असेल. एका व्यक्तीने एकूण 60 किमी अंतरापैकी पहिले 20 किमी अंतर ताशी 10 किमी वेगाने पार पाडले. पुढील 20 किमी अंतर 12 किमी वेगाने पार पाडले. नंतर पुढील 20 किमी अंतर राहिलेले जे आहे ते 15 किमी अंतरा वेगाने कापले. तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती. मित्रांनो, इथे पहा 3 समान टप्पे आहेत 20-20 किलोमीटरचे. 3 समान टप्पे आहेत. 20, दुसरे पुढील 20, पुढील 20. आता इथे पहा 10 किमी वेगाने, इथे 12 किमी वेगाने आणि इथे 15 किमी वेगाने. म्हणजेच 10, 12 आणि 15 याचा काय करावं लागेल, आपल्याला लसावी काढावं लागेल. याचा लसावी किती, 60. 3 समान टप्पे 20-20चे आहेत आणि 10 किमी, 12 किमी आणि 15 किमी वेगाने जात आहे. लसावी किती झाला, 60 आहे. आता इथे पहा सरासरी वेग बरोबर सरासरी वेग काढायचा आहे आपल्याला. तर 3 गुणिला 60, कारण 3 आहे, 3 गुणिला 60. इथे 6, 5 आणि 4. आता इथे तुम्ही 6, 5, 4 कसे आले म्हणसाल, तर इथे पहा लसावी इथे 10 ना 60ला बघा 6 आले, 12 पंचे 60 आणि 15 चौक 60. इथे पहा इथे किती, 180. याची बेरीज पहा, 6 आणि 5 11 आणि 15 म्हणजे 15 1 15. आणि इथे जर भाग दिला तर 12 भाग जातो 15ला. 15 जर भाग दिला 180ला तर 12 भाग येते. आता इथे 12 म्हणजेच प्रवासातील सरासरी वेग किती असेल, तर 12. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल मित्रांनो, 12 किमी पर आवर. त्यानंतरचं गणित पहा, 450 चे 28% अधिक 280 चे 45% बरोबर किती. आता इथे आपण 4 जर भाग दिला, 4 7 28 आणि इथे जर 4 भाग दिला तर इथे किती येतील, 25. नंतर इथे पहा 25 1 25 आणि इथे किती येईल, 25 जर 450ला भाग दिला तर 18 येतील मित्रांनो. आता इथे सुद्धा तेच आपण प्रोसेस करूया की इथे 5 9 45 आणि इथे 20 येईल. त्याच्यानंतर 20 जर भाग दिला तर 20 1 20 आणि इथेच किती येईल, 14. आता 18 गुणिला 7 करा, 18 गुणिला 7 म्हणजेच किती, 126 आणि 14 9 किती झाले, 126 म्हणजेच किती, 252. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. किराणा दुकानातील वजन काटा 50 ग्रॅमऐवजी 45 वजन घेतो. दुकानदारास शेकडा नफा किती होईल. किराणा दुकानातील दुकानदार वजन काटा 50 ग्रॅमऐवजी 45 ग्रॅम वजन घेतो, तर दुकानदारास शेकडा नफा किती होईल.
नक्कीच होईल, कारण 50 ग्रॅम ऐवजी तो 45 ग्रॅम वापरत आहे. आता ते किती टक्का नफा होईल ते काढायचं आहे आपल्याला. यासाठी हे सूत्र वापरायचं मित्रांनो, मूळ वजन वजा चुकीचे वजन भागिला चुकीचे वजन. आता इथे पहा, मूळ वजन किती आहे 50, मूळ वजन किती आहे 50. आता चुकीचे वजन किती आहे 45 आणि चुकीचे वजन 45. आता इथे 50मधून 45 गेले, 5 राहिले 45. ठीक आहे. आता इथे पहा कंप्लीट, सॉरी इथे 100 पाहिजे होते, गुणिले 100 गुणिले 100. आता इथे 5 गुणिले 100, पहिले भाग देऊन देऊ. 5 1 5, 5 9 45, म्हणजे इथे किती 1/9 छेद 100, 100 1 100 छेद 9. इथे पहा 9 छेदात पूर्णांक किती आले 11 आणि बाकी किती उरला 1. म्हणजेच इथे किती टक्के नफा होईल मित्रांनो, 11.1/9 एवढा नफा असेल. एका खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर किती 5:7 आहे. 5:7 गुणोत्तर आहे खुर्ची आणि टेबल. खुर्चीची किंमत किती आहे 225, खुर्चीची किंमत किती आहे 225. तर टेबलाची किती, म्हणजेच इथे 5 गुणिला x बरोबर 225 गुणिला 7, x बरोबर 225 गुणिला 7 छेद 5, x बरोबर 5 1 5 आणि इथे जर भाग दिला तर 5 चौक 20 म्हणजे 45. इथे 45 गुणिला 7, 5 7 35 उरले 3, 7 चौक 28 आणि 3 31, 315 उत्तर राहील. पर्याय क्रमांक 1 उत्तर राहील मित्रांनो. इथे पहा 0.25 आणि 0.09 याचं मध्य प्रमाण काढायचं आहे. आता हे प्रमाण काढायचं असले तर लक्षात ठेवा, मध्य प्रमाण काढायचं असेल तर इथे या दोन संख्येचं मध्य प्रमाण काढायचं असेल तर x वर्ग या दोन संख्येचा गुणाकार करायचा, या दोन संख्येचा गुणाकार करायचा आणि इथे एक संख्या घ्यायची अशी की x घ्यायची आपल्याला. x वर्ग बरोबर 0.25 गुणिला 0.09, मग x वर्ग 25 गुणिला 9 किती होते 250, म्हणजे 2 पॉईंट किती 250. परंतु गुणाकार पहा, हे 2 पॉईंट हे 2 पॉईंट 4 1 2 3 4, म्हणजे इथे येईल मित्रांनो 0.225. म्हणजेच इथे x वर्ग हे वर्ग आहे, वर्ग काढायचा असेल तर हे वर्गमुळात जाईल. 0.0225 हे कशाचं वर्गमूळ आहे मित्रांनो 0.0225, तर हे आहे 0.15चं. कशाचं वर्गमूळ आहे 0.15चं. म्हणजेच पर्याय क्रमांक किती 3 उत्तर असेल. हे समजून घ्या की मध्य प्रमाण काढायचं असेल तर या दोन संख्येचा गुणाकार करा आणि ही वर्ग संख्या. त्यानंतरचं गणित पहा, एक संख्या 50हून लहान आहे. इथे जवळपास सगळ्याच संख्या 50हून लहान आहे, 7च्या पटीत आहे, सगळ्याच संख्या 7च्या पटीत आहे आणि बरोबर 3 अवयवाची आहे. ती संख्या कोणती. आता पहा 50हून लहान आहे, सगळ्याच संख्या 7च्या पटीत आहे, बरोबर 3 अवयवाची. 14 जर पाहिले, 14चे अवयव कोणकोणते पडतात, 1च्या संख्येतून 1च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे, 7च्या पाड्यात आणि 14. इथे अवयव किती पडत आहे 4. 42चे पहा किती 1च्या पाड्यात, 2च्या पाड्यात, नंतर 3च्या पाड्यात, नंतर 6च्या पाड्यात, 7च्या पाड्यात. अशा पद्धतीने हे 3 अवयवापेक्षा जास्त आहे. 49 पहा, 49 कोणकोणत्या पाड्यात आहे, 1च्या पाड्यात, 7च्या पाड्यात आणि 49च्याच पाड्यात आहे. म्हणजे फक्त 3च अवयव आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे 3 उत्तर असेल मित्रांनो. इथे उत्तर सापडले आपल्याला, त्यामुळे चौथा पर्यायाची काढण्याची गरज नाही. एका किल्ल्यात 200 सैनिकांना 50 दिवस पुरेलेले धान्य आहे.
15 दिवसानंतर 60 सैनिक तो किल्ला सोडून गेले, तर आता अगोदरच्या प्रमाणात शिल्लक माणसाला ते धान्य किती दिवस पुरेल? पहा, एकूण धान्य किती आहे? एकूण धान्य 200 सैनिकाला पुरेल किती? 50 दिवस पुरेल एवढे आहे, म्हणजेच 10,000. आता 15 दिवसानंतर 60 सैनिक तो किल्ला सोडून गेले. आता 15 दिवस संपूर्ण जणांनी वापरलेले अन्न किती? 15 दिवस वापरलेले अन्न किती होईल मित्रांनो? तर 15 दिवस 200 सैनिक किती? 15 दिवस म्हणजेच किती होईल इथे? 3,000. ठीक आहे. आता शिल्लक जो आहे सैनिक किती आहेत? 15 दिवसानं 60 सैनिक गेले, म्हणजे शिल्लक सैनिक पहा आता किती आहेत ते. शिल्लक सैनिक आता 200 सैनिक होते, त्यातले 60 गेले, 140 राहिले. आता जे काही अन्न राहिलं म्हणजे 10,000 मधून 3,000 गेले, तर इथे किती राहिले? 7,000. ठीक आहे. आता जे अन्न राहिलं ते किती दिवसाला, किती सैनिकाला, या 140 सैनिक जे राहिले याला किती दिवस पुरेल? आता हे पाहायचं आपल्याला. तर 140 सैनिकांना ते किती दिवस पुरेल? शिल्लक धान्य किती दिवस पुरेल? ठीक आहे. आता इथे 7,000 भागीला 140, 0 कटले, 700 भागीला 14, 14 1 14 आणि 14 5 70, म्हणजे किती? 50 उत्तर येईल मित्रांनो. म्हणजे हे जे अन्न आहे किती दिवसात, अगोदरच्या प्रमाणात शिल्लक माणसांना किती दिवस पुरेल? तर 50 दिवस. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.